नमस्कार गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप खूप मजेत आहात आणि खुशीत आहात. म्हटलं नागपूरवरून आले आहे. आता काहीतरी लॉंग व्हिडिओ खूप दिवसापासून टाकला नव्हता, शॉर्ट्सच चालले होते नागपूरचे. मग आता इथे आले तर म्हटलं आज काहीतरी लॉंग व्हिडिओमध्ये टाकावं. तर विचार केला तुमच्यासोबत मी माझं साड्यांचं जे कलेक्शन आहे ते शेअर करावं. सो माझ्या काही अशा खूप अशा महागाच्या साड्या नाही आहेत आणि खूप अशा ट्रेंडिंग साड्या पण नाही आहेत. ज्या पण आहेत त्या माझ्या काही लग्नाच्या साड्या आहेत, काही मी आधी घेतलेली साडी आहे आणि काही ऑनलाईन घेतलेली साडी आहे. ऑनलाईन मला वाटते एखादीच साडी असेल मी घेतलेली. सो त्या सगळ्या साड्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता मी त्या सगळ्या साड्यांना या अशा बॅग्समध्ये ठेवलेले आहे, कारण याच्यामध्ये सिक्युअर असतात. आपण याच्यामध्ये व्यवस्थित घड्या करून ब्लाऊजसोबत ठेवू शकतो. सोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी माझी ही साडी तुम्ही बघा. ही जी साडी आहे ना, ही मी ऑनलाईन घेतलेली साडी आहे आणि याच्यासोबत मला ही मॅचिंग पर्स पण मिळालेली आहे. सो ही मला वाटते 900 काहीची साडी आहे. माझ्याकडे हा कलर नव्हता, त्याच्यामुळे ही साडी मी राखीचं गिफ्ट म्हणून दादाकडून घेतली होती. तर ही आहे साडी. याचा कलर पण खूप छान आहे आणि जॉर्जेट आहे, ऑर्गॅन्झा फॅब्रिकचा थोडा येतो. याच्यामध्ये बघा किती सुंदर असं मिररचं वर्क केलेलं आहे. सो ही साडी आणि हा कलर नव्हता, हा थोडा युनिक कलर होता, त्याच्यामुळे मी ही साडी परचेस केली होती. आणि ज्या पण साड्या मी तुम्हाला दाखवणार आहे त्या 1000-2000 या रेंजमध्ये किंवा त्याच्या पण कमी अशा रेंजवाल्या साड्या आहेत माझ्याकडे. सो चला स्टार्ट करूया माझ्या पहिल्या साडीपासून. आणि जी माझी लाईफमधली खूप महत्त्वाची साडी, जी प्रत्येक मुलगी लग्नाच्या वेळेस घालते अशी ही साडी आहे. तर ती साडी मी तुम्हाला दाखवते. सो हा आहे माझ्या लग्नातला शालू. ही आहे माझी लग्नाची साडी. इतका सुंदर रेड चेरी कलरचा हा शालू होता आणि याची प्रिंट पण खूप अशी जास्त प्रिंट नाही, छोटे छोटे असे बुट्ट्यांची सोनेरी रंगाचं गोल्डचं वर्क आहे याच्यामध्ये. काठ पण खूप असं जाड नाही आहे, म्हणजे पिन याच्यात टोचल्या जाणार नाही अशी ही साडी नाही. खूप छान साडी होती, मला खूप आवडली होती, म्हणून लग्नामध्ये मी ही साडी घातली होती आणि याचे पिक्चर्स मी तुमच्यासोबत नक्की शेअर केले. सो ही ती साडी आहे माझी लग्नाची. आणि याचा कपडा पण एवढं तर नॉलेज नाही मला माझ्याकडे की मी तुम्हाला फॅब्रिक कुठलं आहे किंवा कशी कपड्याची साडी आहे ते सांगू शकेल, पण सॉफ्ट आहे आणि चापूल चोपूल बसेल आपल्या अंगावर अशीच साडी आहे माझी. ती पण माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट साडी आहे. तर ही आहे माझी हळदीची साडी. ही आहे माझी हळदीची साडी. याला पण खूप सुंदर असं रेड कलरचं बॉर्डर दिलेलं आहे आणि खूप सुंदर याच्यावरती सिल्वर कलरचं वर्क केलेलं आहे. ह्या साडी मागचं एक कारण असं की ही साडी मी हळदीला घातलेली होती. आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरी असं असतं की मामाकडून आलेली हळदीला साडी घालावी लागते आणि पिवळ्या रंगाची साडी घालावी लागते. पण इकडे सासरी माझ्या वेगळं आहे. इकडे ना हिरव्या कलरची साडी घालतात. सो माझ्या पद्धतीच्या साडीवरच मी हळद केली होती. तर याचे पण फोटोज मी इथे वरती लावून देईल, ती नक्की बघा, कारण सगळ्या साड्या घालून दाखवणं तुम्हाला पॉसिबल नाही आहे. आणि याचा कापड पण खूप सुंदर आहे, सॉफ्ट आहे. ही पण अंगावर खूप छान दिसते आणि कलर पण खूप मस्त आहे. त्यानंतर जी तिसरी साडी आहे ती ही साडी आहे. तर ही पेशवाई साडी आहे आणि ही मी लग्नाच्या खरेदीच्या वेळेसच ही साडी घेतली होती. खूप कमी रेंजमध्ये मला ही साडी बसली होती, मला वाटते 800-600 मध्ये काहीतरी बसली होती. आणि कलर खूप छान होता, जांभळा, आणि याचा पदर पण खूप सुंदर आहे. हा बघा, हा आहे याचा पदर. आणि याचं कलर कॉम्बिनेशन मला खूप आवडलं होतं. डार्क ब्ल्यू आणि याचं पिंक होतं. डार्क ब्ल्यू आणि पिंक कलरचं हे कॉम्बिनेशन होतं आणि पेशवाई म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन साडीचा हा फॉर्म होता, त्याच्यामुळे मी ही साडी पण घेतली लग्नाच्या वेळेस. तर जी नेक्स्ट साडी आहे ती ही आहे. ही राजवाडी पॅटर्नची साडी आहे. ही पण मी माझ्या लग्नाच्या वेळेस जेव्हा आपण बस्ता घेतो ना त्याच वेळेस घेतली होती. साडी आहे ना ही राजवाडी पॅटर्नची साडी आहे. ही पण लग्नाच्या बस्त्याच्या वेळेसच घेतली होती मी, मला ही खूप आवडली होती. आणि याचा पदर खूप सुंदर आहे. हा आहे याचा पदर, इतकी सुंदर. आणि सिंगल पल्लू घेतल्यावर पण खूप छान दिसेल ही साडी,
खूप मस्त असा पदर होता. याच्यावर पूर्ण राजवाडी पॅटर्नचा इथे वर्क केलेलं आहे. बघा तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये. खूप सुंदर असं राजवाडी पॅटर्नचं वर्क केलेली ही साडी होती आणि हा कलर पण खूप युनिक होता. सो हा कलर पण नव्हता माझ्याकडे म्हणून मी हा पण घेतला. त्यानंतर ही साडी जी आहे ही म्हणजे मला माझ्या मिस्टरांनी घेऊन दिली होती आणि ही दिवाळी पाडव्याचं माझं गिफ्ट होतं. या वेळेसच्या दिवाळी म्हणजे मागच्या वर्षीची जी दिवाळी गेली ना त्या दिवाळीला मी ही साडी घेतली होती. ह्याला पण बघा किती सुंदर असं मोराचं वर्क आहे आणि कलर पण खूप सुंदर आहे. हा पण मला खूप आवडला होता आणि ही पण मला वाटते 1000च्या आतच घेतली. 1200ची काहीतरी ही साडी घेतली होती मी. कलर खूप आवडला होता म्हणूनच ही साडी घेतली होती. दिवाळीच्या वेळेस मी घेतली होती ही साडी. ही पण खूप सुंदर साडी आहे. थोडीफार ही राजवाडी पॅटर्न मध्ये येते. मला माहिती नाही हे ऍक्च्युली कुठलं पॅटर्न आहे, पण हा कलर पण खूप छान होता. काठापदराच्या साड्या पण मला एवढ्या आवडत नाही, पण आपल्या महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये काठापदराच्या साड्या खूप घालतात. मला जास्तीत जास्त शिफॉनच्या साड्या, सिंपल सोबर साड्या आवडतात आणि ही ती साडी आहे जी मी ही दिवाळीला घेतली होती. याचा पण खूप सुंदर पदर आहे पिंक कलरचा. स्टोनचं वर्क आहे. कॅमेरा किती कॅप्चर करू शकतो हे माहिती नाही. ती नेक्स्ट साडी आहे ती म्हणजे ही एवढी भारी साडी आहे, काय सांगू. इतकी भारी म्हणजे भारी इन द सेन्स याचा कापड, याचा पदर एवढं आहे ना की ही घालायला मला अजूनपर्यंत येत नाही. मी तरी लागतात मला ही साडी घालून द्यायला. पण हेच होतं की माझ्या सासरी जागरण गोंधळ असतं आणि माहेरी कसं रिसेप्शन पार्टी दिली जाते लग्नानंतर आणि मला ही काही आयडिया नव्हती की लग्न झाल्यानंतर इकडे जागरण गोंधळाचा कार्यक्रम होईल. त्याच्यामुळे ही साडी जागरण गोंधळाला घालावी लागते आणि जेजुरीला जेव्हा आपण पाया पडायला जातो लग्न झाल्यानंतर तेव्हा मी ही साडी घातली होती आणि याचा पदर खूप जड आहे. मला अजूनही ही साडी घालायला जमत नाही आणि तेव्हा सुद्धा मला घालायला जमत नव्हती. ही साडी मला माझ्या जावांनी मिळून घालून दिली होती त्यावेळेस. तर ही आहे माझ्या लग्नाची जागरण गोंधळाची रंगाची हळदीला साडी घालतात, तर ही ती साडी यांच्याकडून घेतलेली होती. तर नेक्स्ट जी साडी आहे ना ही माझी लग्नाच्या आधीची साडी आहे ॲक्च्युली आणि त्याच प्रकारच्या साड्या आवडतात जी पूर्ण प्लेन आणि फक्त काठाला काहीतरी वर्क असेल थोडंसं, तर अशा साड्या आवडतात. आणि ही मी लग्नाच्या आधी शाळेत शिकवायची ना त्यावेळेस ही साडी घेतली होती. तर ही लग्नाच्या आधीची साडी आहे. आणि आता जी नेक्स्ट साडी आहे ना ती ही साडी आहे. ही माझी बहीण चेन्नईला जेव्हा कामाला होती ना तेव्हा तिने लग्नाच्या आधी मला गिफ्ट केली होती. खूप सुंदर असं वर्क आहे, सिंपल वर्क आहे. काठापदराची साडी आहे ही पण. याचा पण पदर खूप सुंदर आहे. एकदम असं ब्रॉकेटमध्ये वर्क असतं ना त्या प्रकारचं वर्क आहे, सिंपल. ही साडी पण मला खूप आवडती, पण तेच आहे की ही खूप साडी जड आहे, घालायला काही येत नाही मला एवढी. म्हणजे तेच आहे की या साड्यांना खूप जड आहेत आणि घालायला मला जमत नाही. मला साडी एवढी परफेक्ट घालता येत नाही, त्याच्यामुळे मी खूप अवॉइड करते साड्या घालणं. आणि ही खूप सिंपल साडी आहे, जमते म्हणून मी ही साडी घालूनच हा व्हिडिओ शूट करायचं ठरवलं होतं. त्या साड्या ज्या आहेत ना त्या माझ्या सगळ्या साड्या अशा आहेत की माझ्या साड्यांचे स्लीव्ज जे आहेत त्या एल्बोपर्यंतच आहेत. मला छोट्या स्लीव्ज घालायला आवडत नाही अजिबात. तर माझ्या सगळ्या साड्यांची काठापदराच्या असल्यामुळे तर एल्बोपर्यंतच्या स्लीव्ह. आणि ही साडी माझ्या टिड्याची साडी आहे. टिड्याच्या वेळेस ही मला 2-3 लोकांनी मिळून घालून दिली होती. ह्या साडीचा पदर पण खूप भारी आहे, जमतच नाही याची पिन करायला. तो मी ह्याला मला वाटते पहिल्या नागपंचमीला घातली होती आणि टिड्याला घातली होती. त्याच्यानंतर मी याला हात पण लावला नाही. एवढी भारी साडी आहे, मला घालताच येत नाही. आता मी तुम्हाला जी साडी दाखवणार आहे ती माझी सगळ्यात फेवरेट साडी आहे आणि कलर सुद्धा खूप सुंदर आहे आणि पार्टी वेअर साडी आहे. तर ती साडी तुम्ही बघा नक्कीच. फेवरेट साडी. आणि ही जी साडी आहे ना ह्या साडीचा पदर इतका सुंदर वर्क केलेला आहे बघा, तुम्हाला दाखवते. ही ती साडी आहे, खूप सिंपल आहे पण पदर आणि याचं वर्क एवढं भारी आहे बघा, इतकं भारी वर्क आहे. आणि ह्या साडीचा कलर पण, हा कलर पण माझ्याकडे नव्हता. आणि रिसेप्शनला माझ्या माहेरी कसं आहे ना की लग्नाच्या नंतर रिसेप्शन देतात, त्याच्यामुळे मी ही साडी घेतली होती.
मला हे नव्हतं माहीत की या साईडला जागरण गोंधळ असतं, तर जागरण गोंधळामध्ये आपण अशी साडी घालू शकत नाही, आपल्याला हिरवी साडी घालावी लागते. सो मला सासूबाईंनी म्हटलं की सकाळी पाहुणे तर येतातच, तर तू सकाळी ही साडी घाल आणि जागरण गोंधळाच्या वेळेस मी हिरवी साडी घातली होती, म्हणून माझ्या दोन्ही इच्छा मग पूर्ण झाल्या होत्या. तर याच्या मागचं हीच गोष्ट आहे. आणि ही साडी मला अजून पण खूप आवडते. खूप सिंपल सॉफ्ट असा कपडा आहे. एक साडी तर मी तुम्हाला दाखवायचीच राहिले, आणि ही जी साडी आहे ना, ही माझी डोहाळे जेवणाची साडी आहे आणि ही माझ्या सासूबाईच्या पसंतीची साडी आहे. मला पण खूप आवडली. खूप छान सिंपल अशी साडी आहे. याचा पदर पण बघा तुम्ही, किती सुंदर असा पदर आहे बघा. इतका सिंपल आणि मस्त असं फॅब्रिक आहे आणि सोबर आहे एकदम. असं खूप फुल ऑफ वर्क नाही आहे, खूप वर्कची साडी नाही आहे आणि तसं पण मला आवडत नाही एवढ्या वर्कच्या साड्या. सिंपल साड्याच घालायला आवडतात. तर ही आहे माझे डोहाळे जेवणाची साडी. याचा फोटो पण मी तुम्हाला स्क्रीनवरती लावून देईल आणि नक्की मला सांगा तुम्हाला कसा वाटला माझा हा व्हिडिओ. चला, तर या होत्या माझ्या सगळ्या साड्यांचं कलेक्शन जे मी तुमच्यासोबत शेअर केलं. तुम्हाला यातली कुठली साडी खूप आवडली आहे मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि हळूहळू सबस्क्रायबर्स पण वाढत आहेत, त्याच्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद की मला सपोर्ट करताय. असाच सपोर्ट पुढे करत राहा आणि अशा व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. माझं नाव आहे मिनल गोगावले आणि आता हा चेहरा तुम्हाला रोज दिसणार आहे. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, असाच सपोर्ट करत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा, कुटुंबांसोबत आणि खुश राहा. बाय.